एकीकडे महायुतीतील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झाली आहे, तर तिकडे दुसरीकडे मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची माहिती आहे। भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा विरोध आहे। वादग्रस्त वक्तव्य आणि जमिनी हडपल्याचा सतत होणारा आरोप यामुळे अब्दुल सत्तार यांना यावेळेस डच्चू मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। या संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, यावेळेस आपल्याला बघायला मिळतंय अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची माहिती आहे। त्यांच्यावर वारंवार खरं तर आरोप केले जातात, त्यांची वादग्रस्त वक्तव्य देखील वारंवार पाहायला मिळत असतात। त्याचमुळे भाजप नेते कुठेतरी अब्दुल सत्तार यांना विरोध करत असल्याचं कळतंय। वर्षा, नक्कीच आपण जर जेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली तेव्हापासून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार ही चर्चा होती। आणि आता ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना फोन जात आहे त्यात अजूनही अब्दुल सत्तारांना फोन गेलेला नाही आणि जवळपास अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे। पण आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्यामागे वेगवेगळी कारणं आहे आणि मूळ कारण म्हणजे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे अब्दुल सत्तार चर्चेत असतात। कोणत्या ना कोणत्या वादामुळे ते चर्चेत असतात। मग सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेलं त्यांनी वक्तव्य असो किंवा जिल्हाधिकाऱ्याला दारू पिणार का हे केलेलं वक्तव्य असो, सोबतच भाजपचा त्यांना असलेला विरोध आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून महायुतीत अब्दुल सत्तार सहभागी झाले तेव्हापासून त्यांच्या मतदारसंघात भाजपने सतत त्यांना विरोध केला। विशेष म्हणजे महायुतीत असताना भाजपच्या नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या विरोधात उघडपणे आंदोलन मोर्चे काढले होते आणि शेवटी भाजपचे नेते सुरेश बनकर यांनी उद्धव ठाकरे गटात जाऊन सत्तारांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली। त्यामुळे भाजपचा हा प्रचंड विरोध आहे अब्दुल सत्तारांना। फडणवीस जे आहे हे देखील गेल्या वेळी मंत्रिमंडळ विस्तारावेळी अब्दुल सत्तारांना मंत्रिपद देऊ नये या अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या, त्यांच्याकडून नाराजी होती। मात्र तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याची देखील चर्चा झाली होती। मात्र यावेळेस आता अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर सतत वेगवेगळे आरोप होतात, जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप होता। काही दिवसांपूर्वीच एका सैनिकाची जमीन त्यांनी हडपल्याचा आरोप झाला, त्यावरून वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्र देखील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे अब्दुल सत्तारांचं वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांच्यावर होणारे आरोप यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। आणि खास करून यात भाजपचा विरोध हा महत्वाचा मुद्दा समजला जातोय, कारण लोकसभा निवडणुकीत देखील जालना विधानसभा लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या पराभवासाठी अब्दुल सत्तारच जबाबदार असल्याचा आरोप झाला होता आणि उघडपणे रावसाहेब दानवेंनी अनेक ठिकाणी हे बोलून देखील दाखवलं होतं। त्यामुळे महायुतीत असताना भाजपच्या नेत्यांनाच पाडण्याची सत्तारांची ही भूमिका आणि त्यांच्यावर होणारे आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि त्यांचं यावेळेस मंत्रिमंडळात त्यांना डच्चू मिळण्याची देखील शक्यता आहे। निश्चितच मोहसिन, त्यामुळे अर्थातच अब्दुल सत्तार यांची वक्तव्यच त्यांना भोवली असं म्हणायला हरकत नाहीये। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।